नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आम्ही निघतो आहोत इगतपुरीसाठी. आज आहे संडे आणि उद्या आहे माझ्या मामाच्या मुलाची हळद. आणि हा बघा कसा मला त्रास देतोय, मी गोल गोल फिरते आणि तो पण गोल गोल फिरतोय. तर अशी आमची मस्ती चालू आहे आणि मला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. खूप म्हणजे खूप लेट झालंय. मला एका तासात ट्रेन आहे ठाण्यामधनं आणि माझं सकाळपासून खूप धावपळ चालू. विशालचं टिफिन, विशालचं रात्रीचं जेवण, त्याच्यानंतर घरातली सगळी कामं वगैरे करून झाली आहे आणि निघायचंय. मला अक्षरशः दम लागले आवडता आवडता. त्यात आरविश पण आहे. जर मला आता वाटतं जर मला पॉसिबल झालं ना तर मी विशालला बोलवून घेईल, कारण ट्रेन पकडण्यासाठी ते तिकीट वगैरे तरी काढून ठेवते जेणेकरून मला सोयीस्कर पडेल यासाठी. तर त्याला मला खूप उशीर झाला, नंतर भेटते मी तुम्हाला, नंतर बोलते तुमच्यासोबत. माझी खूप धावपळ चालू आहे. आणि अरे इकडे बघ, पादे सर म्हणा, पादे लवकर. सुरुवात तर खूप धावपळीत केली मी आणि मला विशालला बोलूनच घ्यावं लागणार, कारण आरविश बिलकुल पायी चालत नाहीये. माझ्याकडे बॅग पण आहे, एक हँडबॅग पण आहे आणि या व्यतिरिक्त मग आरविशला उचलून पण घ्यायचंय, तर शक्य नाही होत एवढं. तर बघते मी विशालला बोलवून घेते, जेणेकरून विशाल बॅग वगैरे घेतील तर मी पटापट माझं तिकीट वगैरे काढायचं ते करून घेईल. आणि तुम्ही बघितलं मी खूप धावपळीत तयारी केली, कारण मला सकाळपासून कामच होते. लवकर उठले होते तरी पण माझे कामं संपतच नव्हते. आणि आरविश मला खरंच आज खूप रडरड करतो. त्या सकाळी लवकर उठला आणि त्याची झोप नाही झाली, त्याच्यामुळे त्याची रडरड चालू आहे. आणि मी रिक्षा पकडली आता इथनं, आमच्या इथनं म्हणजे आमच्या एरियामधनं, आणि आता ठाणे स्टेशनसाठी निघते. तर ठीक आहे, चला मग विशाल भेटले का बोलते मी तुमच्यासोबत. तर मंडळी, मी चालले विशालच्या ऑफिसकडे आणि विशाल मला तिकडेच भेटणार आहे. मग तिकडनं आम्ही स्टेशनला जाऊ. तुम्हाला सांगितलंच मी विशाल मला का भेटतंय त्याचं कारण. आणि खरंच मुलांसोबत प्रवास करणं अवघड होऊन जातं आणि आरविशसारखे हट्टी बाळातले का अजून अवघड होईल असं मला वाटतंय. तो खूप समजदार आहे, पण त्याची जर झोप नसेल झाली किंवा त्याला भूक लागली असेल तर मग तो खूप चिडचिड करतो, मग मला काही शक्य होऊन देत नाही. पण मग आज तो लवकर उठला ना, आता त्याला झोपवलं तर मग मला निघणं शक्य नसतं झालं या वेळेला तरी. म्हणून मग त्याला मी झोपवलं नाही. आणि आंघोळ केल्यावरती मग अजून चिडचिड करतो, त्याला झोप येते, आंघोळ केल्यावरती लगेच झोपतो तो. त्याची रोजची सवय या गोष्टींची. तर ठीक आहे, चालेल. मग आता विशाल भेटतील मला, मग मला थोडं रिलॅक्स होईल खरं तर. आणि नवरा असल्यावरती सगळं शक्य आहे. नवरा असला ना खूप कठीण होतं आणि हे प्रत्येक बाईसाठी होत असेल. असं नाही की करू नाही शकत, करू शकतो, पण तेवढंच आपल्याला. आणि माझं तर असंच आहे की म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये विशाल लागतात. कोणा मी म्हणजे विशालशिवाय माझं काहीच होत नाही, पाण्यात नाही हालत, असं तुम्ही समजा हवं तर. तर असं आहे. तर चला आता विशाल भेटतील. आले मी त्याच्या ऑफिसच्या इथे. आशा रायटीचा गेट आहे आणि वरती बिल्डिंग खूप मोठी आहे, दिसणार नाही तुम्हाला. तर आता इकडनं विशाल येतील आणि इथेच विशाल कामाला आहे. हे आमचं ठाणे आणि इकडे आहे आशा रायटीचं गेट. इकडे तुम्ही बघू शकता विशाल धावपळ धावपळ करत आले. अहो याने मला खूप त्रास दिला. हा आताच असं करतो, तर तिकडे काय शक्य होऊन देईल सांगा बरं. अजिबात ऐकायला तयार नाहीये तो. बॅग मागे ठेवा बोलता नाहीये, बोलतो रिक्षामध्ये. तर तुम्ही बघितलं इकडे विशाल आलेले. काय मग विशाल काय बोलता? काही नाही, आता ट्रेनचा टाइम झालाय. 12 वाजले, 12:30ची ट्रेन आहे. मिळेल ना? मिळेल मिळेल. कारण ना मी खरंच तुम्हाला पहिले पण सांगितलं की मला आरविशमुळे नव्हतं शक्य होत. विशाल तुम्हाला कंटिन्यू घेऊन बस, काम नको करू, काय नको, तू फक्त मला घेऊन बस, मांडीवरती बस, या व्यतिरिक्त काहीच नको करू. आरविश असं कधी कधी का वागतो मला नाही कळत, पण मला खरंच आज ना असं रडायला येतंय. एवढं त्यांनी मला हे केलं. पॅनिक झाले मी आज, खरंच खूप धावपळ झाली माझी सकाळपासून. आणि जेवण वगैरे बनवून ठेवलं तुमचं. ठीक. तर आम्ही तिकीट काढतोय, तुम्ही बघू शकता लाईनमध्ये नंबर आलाय. पण हा बदमाश पोरगा आज याच्यामुळे एवढा उशीर झालाय. बदमाश बाळ. काय करा काय करा बोल सगळ्यांना. मी चाललो मामाच्या गावाला, मामाच्या गावाला चाललो मी. हॅलो. तर असं आता थोडा त्याचे पप्पा भेटल्यानंतर थोडा शांत झालाय हा. ठीक आहे, चला विशाल तिकीट काढताय आणि फक्त 5 ते 10 मिनिटे ट्रेनला, पण भेटेल ट्रेन. इकडे विशाला मला खायला देऊन देत आहेत प्लॅटफॉर्मवरती. वेफर्स घेतलेत, बिस्किट्स घेतलेत मला खाण्यासाठी. म्हणजे तुला काय घ्यायचं आहे खायला? जसं मी लहान बाळ आहे. बिस्किट्स घेऊन दिले, म्हटलं याच्यात बिस्किट्स
मंडळी आम्ही होतो प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती, कारण नेहमी ट्रेन येते प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती, पण आज संडे आहे, मेगा ब्लॉक असेल त्यामुळे ट्रेन लागली 7 वरती आणि आम्हाला दोघांनाही माहिती नाही, आम्ही नेहमीच्या हिशोबाने चाललो होतो. मी अचानक अनाउन्समेंट ऐकलं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरती, मग आम्ही परत आहोत 5 नंबरवरून 7 नंबरवरती आलं आणि खरंच आजचा प्रवास खूप कडतड वाटतोय मला. आणि अजून एक गोष्ट, विशाल आली म्हणून बरं झालं ना, तर माझ्या एकटीचं काय हाल झालं असते काय माहिती, म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं. थँक्यू सो मच तुम्ही आले, तर खरंच हाल झाले असते. आता तुम्ही बघितलं ना, खरंच हाल झाले असते. खूप धावपळ असते कारण की ट्रेनचे ते प्लॅटफॉर्म चेंज होतात आणि आरिशला घेऊन जायला नेहमी चेंज नाही होत, आजच चेंज झाले, आज मेगा ब्लॉक आहे म्हणून. आणि शक्य नसतं आरिशला हिला घेऊन एकटीला मनमाना ट्रेनच नसती भेटली, असं झालं असतं. ठीक आहे, चालेल, चला ट्रेन येते आता. तर मंडळी माझा प्रवास चालू झालेला आहे. मी ठाण्यामधनं ट्रेन पकडली आहे आणि ट्रेनला जास्त गर्दी नाही आहे, खाली आहे. थोडं चढताना थोडं होती गर्दी, पण आता पूर्ण ट्रेन खाली. इकडे बघा आरविश पण बसलाय. विशाल लगेच खाली उतरले कारण अवघे 2 ते 3 मिनिटं ट्रेन थांबली होती फक्त. तर विशाल लगेच उतरले आणि शूट वगैरे करायला जमलं नाही कारण जागा पकडायची होती. बॅग ठेवून दिली विशालने, आम्हाला जागा पकडून दिली नाही. बाबा कुठे गेले बाबा? तर मग आता प्रवास चालू झालेला आहे आणि काय नाही, मस्त बसले मी आरविशला घेऊन, बघू शकता. तर ठीक आहे, चला. तर तुम्ही इकडे बघू शकता आरविश मस्त झोपी गेलाय आणि मी त्याला घेऊन बसले. मला पाहायला थोडी कळ आली आहे, मग तो झोपलाय तर ठीक आहे, काय हरकत नाही. सकाळी माझ्या मागेच लवकर उठला आणि आता त्याला एवढी झोप आली आहे. त्याच्या झोपेसाठीच खरं चिडचिड चालू होती की मला घे जवळ आणि मला झोपव, असं त्याचं म्हणणं होतं. शेवटी झोपला ट्रेनमध्ये हवा पण लागते, त्याच्यामुळे लगेच झोपला तो, कार वारा लागल्यामुळे. तर चालू आहे माझा असा प्रवास. आता इगतपुरीला जाऊनच तुमच्याशी मी बोलेल, ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर मंडळी मी जस्ट घरी पोहोचले आहे आणि मला पोहोचायला ट्रेन उशीर झाला ट्रेनला. ट्रेन 2:30ला येणार होती, 3:30 झाले, म्हणजे 1 तास उशीर झाला ट्रेनला आणि मी आता जस्ट पोहोचले. माझे पप्पा आहेत ना लग्नाला गेलेले, त्यामुळे पप्पा घ्यायला यायला जमणार नाही आणि बाई येणार होत्या, पण तेवढ्यामध्ये आमच्या इकडे पाणी आलं. तर मग बाई मला जर घ्यायला आलं असतं तर पाणी कोणाला भरता नसतं आलं घरी. मग मी बाईंना म्हटलं की राहू दे, मी रिक्षा पकडते आणि लगेच येते. पण स्टेशनला जसे उतरले तसे विशाल म्हणजे आता लहानपणापासून इथेच आहेत, तर मला लगेच विशालचे मित्र भेटले. मग त्यांनी आरविशला घेतलं, बॅग घेतली, मला वहिनी तुम्ही आरामात चला, मी तुम्हाला रिक्षाला बसवून देतो. मग त्यांनी मला रिक्षाला बसून दिलं, मी घराजवळच उतरले. तर अशा प्रकारे माझा प्रवास झालेला आहे. आणि काय नाही, विशाल माझ्या सोबत होते. नंतर इथे उतरल्यानंतर विशालचे म्हणजे इथे कसं सगळे ओळखीचे आहेत आमच्या, त्यामुळे काही भीती नाही किंवा असं काही टेन्शन नाही की एकटं उतरणं एकटं जाणं. रात्रीच आम्ही 12 वाजता जरी आलो तरी इथे काही भीती नाही वाटत, कारण माझे मामाचे मुलं आहेत, त्याच्यानंतर माझ्या मावशीचे मुलं आहेत आणि सगळे नातेवाईकच आहेत ऑलमोस्ट. आणि विशालचे सगळे मित्र आहेत, विशालला पण सगळे लहानपणापासून इथे ओळखतात. त्यामुळे मग कसं आहे की असं घाबरायचं काय कारण नाही, मी एकटी असले तरी. मग मी पटकन आले आणि आता इकडे बघा आरविश पण आहे. आरविशचं चाललंय खेळणं ना, हाय करायचंय. कुठे आला तू, कुठे आला? पण इकडे थंडी आहे, म्हणजे दुपारी आहे पण बिलकुल ऊन नाही आहे, एकदम गारवा आहे, एकदम जास्त गारवा आहे. आणि इगतपुरीला फॉक्स सिटी बोलतात, तर खरंच ही फॉक्स सिटी आहे. सगळं असे धुकं डोंगरावरती. मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवते. दुपारचे म्हणजे 4:30 वाजलेत तरी पूर्ण धुकं आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. चालेल, थोड्या वेळात तुमची बाईंसोबत पण ओळख करून देते. आता चेंज वगैरे करते आणि जेवायला घेते, भूक लागली मला थोडीशी. ट्रेनमध्ये खूप खाल्लंय, पण मग घरी जेवणाची तर म्हणजे राहिलं. मी मार्केटमधनं घरी आले आणि घरी आल्यानंतर हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते. आणि अजून या व्यतिरिक्त आरविशला खूप झोपवण्याचा प्रयत्न करते, पण आरविशला काही झोप येत नाही, त्याला खेळायचं आहे पूर्ण. मग पप्पा पण मार्केट म्हणजे दूध वगैरे घेऊन आले, दूध बिस्किट्स वगैरे काय लागतात घरात आरविशसाठी, तर मग ते सगळं घेऊन आले. आणि बाई बनवत आहेत इकडे स्वयंपाक. बाईंचा स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे. आणि मी मार्केटमधून गाजर आणले, तर म्हटलं आज आले तर गाजराचा हलवा बनवते. चालू करतोय बटन चालू करून, किती त्याला उद्योग सुचतात बघा. आणि मग चला गाजराचा हलवा वगैरे बनवते. आणि आता व्हिडिओ खूप इकडे बघू शकता तुम्ही, मस्त मी गाजराचा हलवा बनवलाय आणि अजून शिजतोय तो.
कलर पण तुम्ही रंग बघा किती सुंदर आला याचा कलर. इकडे बाई वांग्याची भाजी बनवत आहे. बटाटे भरून वांगी आणि आरविश थोडं बटाटे खातो म्हणून बटाटे टाकणार आहेत. चपात्यांचं पीठ पण मळलंय बाईंनी. तर अशा प्रकारे स्वयंपाक चालू आहे बाईंचा. आणि मग माझं पण मध्ये मध्ये चालू आहे बाईंसोबत काय ना काय. आरविश बघा इकडे किचन मध्ये बसलाय कसा. तर मंडळी अशा प्रकारे मस्त मी गाजराचा हलवा बनवते. आणि पहिले मम्मीच्या फोटोला ठेवेल थोडासा, म्हणजे आईसमोर नैवेद्य ठेवेल आणि मग त्याच्यानंतर आम्ही टेस्ट करू कसं झालंय ते. तर मग तुम्हाला मी बनवताना नाही दाखवलं, डायरेक्टच दाखवलं त्याच्यासाठी. आणि हो, अजून एक गोष्ट सांगेल की बाहेर खूप थंडी वाजते, पण घरामध्ये जसं खिडक्या वगैरे बंद केला ना तर अजिबातच गार लागत नाही किंवा थंडी नाही वाजत. एकदम नॉर्मल वाटतं, जसं मुंबईला वाटतं तसंच. फक्त दरवाजा खिडकी खोलला ना बाहेर गेलं का खूप थंडी वाजते, पण घरामध्ये काहीच जाणवत नाही थंडी, एकदम नॉर्मल आहे. तर मग हे एक बेस्ट आहे की घरामध्ये व्यवस्थित वाटतंय. तर घरामध्ये पण थंडी वाजली असते तर मग राहणं थोडं कठीण झालं असतं, कारण आरविश सोबत असं आहे. तर चला मग दाखवते तुम्हाला आईच्या. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे मी गाजरचा हलवा माझ्या आईला नैवेद्य ठेवते, कारण गोड काही पदार्थ बनवलं तर आपण पहिले देवाला दाखवतो. तर आमच्या घरात आईला दाखवतात तसं. तर मग दाखवलंय मी. आणि दिवा पण चालू आहे, बघू शकता. तर मंडळी आता हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. गाजरचा हलवा वगैरे बनवून घेईल आणि मस्त आम्ही पप्पा मी बाई आम्ही तिघच आहोत, एन्जॉय करू मस्त. आणि या व्यतिरिक्त मी आज सकाळपासून तुम्हाला माझा प्रवास दाखवला. त्याच्यानंतर मी घरी आले, घरच्या घरी तुम्ही पाहिलंय. आणि सोबतच दुसरा पण व्हिडिओ म्हणजे मार्केटचा पण व्हिडिओ मी शूट केला आहे. तर मग आमचा प्रवास वगैरे कसा वाटला मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.